परिसरात तसं आम्ही पण करण्याचा इथे प्रयत्न केला आणि 2011 पासून व्हर्च्युअल क्लासरूम असेल, टॅब्स असतील, सगळं करत असताना बातमी अशी आहे की 5 वर्षांनंतर आता आमची पहिली बॅच मुंबई महानगरपालिकेची ही CBSE आणि ICSEच्या परीक्षेला बसणार आहे. आनंद आहे, देखील देतो. हे सगळं होत असताना एका बाजूला जुनी जी कामं झालेली आहेत, मग महाविकास आघाडीच्या काळात असतील किंवा आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या असतील, हे का तर्फे हे का बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गेली 2-2.5 वर्ष ही घटना बाहेर सरकारची आणि आता हे काही महिने हे भाजप सरकारचे. ह्याच्यात मुंबईला जसं लुटलं जात आहे, मुंबईचे हाल केले जात आहेत आणि एकंदर महाराष्ट्राचे जे हाल केले जात आहेत हे लोकांसमोर आहेतच. गेले 1-1.5 वर्ष मुंबईतल्या प्रत्येक मतदारसंघातून, प्रत्येक वॉर्डातून पाण्याचा एक मोठा प्रश्न सगळ्यांसमोर आलेला आहे. कुठे पाण्याचा दाब कमी आहे, म्हणजे प्रेशर कमी आहे, कुठे पाणी पुरवठाच होत नाहीये, कधीतरी अनियमित पाणी पुरवठा होतो, कधीतरी आपण पाहतोय की गढूळ पाणी येतं, अगदी आमच्या सोसायटीमध्ये असेल, आजूबाजूच्या सोसायटीमध्ये असेल, मग उपनगर असेल किंवा शहर असेल, आणि ह्याच्यातून सामाजिक वाद निर्माण होत आहेत. कोणाला वाटतं की जास्तीत जास्त पाणी हे हायराईजला जातं, चाळींना वाटतं दुसरीकडे पाणी जातंय, स्लम्सना वाटतं तिकडचं पाणी वेगळीकडे वळवलं जातंय, हायराईजला वाटतं की मॉलमध्ये वळवलं जाते. पण एकंदर मुंबई महानगरपालिकेकडून अनेकदा हा प्रश्न विचारून पण आणि मागच्याकडे पण आपण पाहिलं असेल, DPC मध्ये पण हा प्रश्न विचारला गेला, आम्ही अनेकदा हाऊसमध्ये हा प्रश्न विचारला आहे की पाणी नेमकं मुंबईचं गेलंय कुठे आणि हे गढूळ पाणी काय येतं सगळीकडे, अजूनही उत्तर आलेलं नाहीये. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हवामान बदल आणि एकंदर खराब हवा, हे मुंबईला जो धक्का बसायला लागलेला आहे. आज पण तुम्ही कुठूनही पहा मुंबईला, मुंबई ही दिसत नाही अशी झालेली आहे. अक्षरशः तुम्ही सिलिंगवर पाहायला गेलात तर मुंबई सिलिंगवरनं दिसत नाही आणि सिलिंगवरनं देखील 100 मीटरचं देखील अंतर आपण पाहू शकत नाही. पण सगळ्याच लोकांना सर्दी खोकला झालेला आहे, त्रस्त आहेत, हैराण आहेत. पण मुंबई महानगरपालिका असो किंवा राज्य सरकार असो, पोल्युशन कंट्रोल बोर्ड तर भलतीकडेच, म्हणजे त्यांचं नोटिसा मारणं सुरू असतं, काय कुठे काय नोटीस करतात माहित नाही. पण प्रदूषणावर कुठेही काम दिसत नाहीये. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारकडून उपाययोजना तर सोडा, नागरिकांना आणि मुंबईकरांना उत्तर द्यायला देखील कोणी पुढे येत नाही. हे असे हाल सगळीकडे झालेले आहेत. तसंच मुंबई सगळीकडेच खोदून ठेवलेली आहे. मग ही कुठची रस्त्याची कामं आहेत, कुठे सिवर लाईन काढले, कुठे काय काढले, पण नागरिकांशी संवाद हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका नसल्यामुळे, नगरसेवक नसल्यामुळे आणि कुठेही प्लॅनिंग नसल्यामुळे हे आपलं दिसतंय की संवादच नाहीये. आणि हे सगळं होत असताना ईस्ट इंडिया कंपनी 75 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी, पण अदानी समूह जे मुंबई गिळायला निघालेला आहे, हाच अदानी समूहाला जेवढ्या काही सवलती हे भाजप सरकार देत आहे. आम्हाला असं कळण्यात येत आहे की मुंबईकरांवर जेव्हा आता केंद्राचं बजेट अर्थसंकल्प मांडला जाईल आणि आता राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल, मुंबईकरांवर एक वेगळा कर येणार आहे, तो म्हणजे अदानी कर. आपण जे कर भरतो त्याचा फायदा हा अदानीला होत आहे. एकंदर आपण पाहिलं तर धारावी पुनर्विकास प्रकल्प जो आहे, पुनर्विकासाला कोणालाही विरोध नाही, पण प्रत्येक धारावीकर हा पात्र ठरला पाहिजे, त्याला घर मिळालं पाहिजे, त्याला चांगलं मोठं घर मिळालं पाहिजे, तिथेच उद्योगधंद्याचं एक साधन असायला पाहिजे, जे मायक्रो इंडस्ट्रीज आहेत तिथे ते असायला पाहिजे, तिथे आपलं फायनान्शियल सेंटर असायला पाहिजे. ही विजन घेऊन आम्ही पुनर्विकास हा तिकडचा धारावीचा मांडत होतो, लोकांसमोर पण आणला होता. निवडणुका जिंकलो असतो तर अर्थात आम्ही पुन्हा एकदा टेंडरला गेलो असतो. पण आता अदानीचं सरकार आलेलं आहे, अदानी समूहाचं सरकार आलेलं आहे, भाजप सरकार म्हणजेच अदानी समूहाचं सरकार. आणि हे आल्यानंतर जे कुठचेही आमदार आधी खोटं बोलत होते, भाजपचे असतील, मिंदेंचे असतील, की मदर डेअरीचा प्लॉट हा आम्ही रद्द करून पुन्हा एकदा तिथे गार्डन बनवू, ही बातमी परवाकडे चाललेली आहे की धारावी पुनर्विकासासाठी बाजारभावापेक्षा 10 पट कमी दराने कुर्ला मदर डेअरीचा प्लॉट दिला जात आहे. ही परवाची बातमी आहे. अशीच आज अजून एक धक्कादायक बातमी आली, ती म्हणजे स्टेट टू BMC क्लिअर देवनार वेस्ट फॉर धारावी प्रोजेक्ट. आपल्याला आठवत असेल, मुलुंडमध्ये तिकडचे स्थानिक भाजपच्या आमदारांनी खोटं बोलले होते की आम्ही मुलुंडमधले जे PTC आहेत आणि PAP आहेत ते रद्द करू. सरकार येऊन त्यांच्या आता 3-4 महिने झाले, कुठेही रद्द झालं नाहीये. कुर्ल्यामधले बोलले होते मिंदेंचे आमदार की आम्ही तिथे मदर डेअरीचा प्लॉट हा अदानीला देणार नाही. सरकार येऊन त्यांचे 3-4 महिने झालेले आहेत, 10 पट कमी बाजारभावात त्यांनी दिलेला आहे. आणि तसंच आपल्याला आठवत असेल, काही महिन्यांपूर्वी मुंबई महानगरपालिकेकडून देवनारचं डम्पिंग ग्राउंड हे घेतलं होतं आणि दिलं होतं धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टला. म्हणजे कचऱ्याच्या ढिगावर धारावीतल्या लोकांना नेऊन बसवणार असं अदानींनी ठरवलं होतं. त्यावेळी देखील मुंबई महानगरपालिकेने विरोध केला होता. मुंबई महानगरपालिकेचा विरोध ह्याचसाठी होता की आमचं डम्पिंग ग्राउंड जर गेलं तर मुंबईचा कचरा जाणार तरी कुठे, लँडफिल असायला पाहिजे, डम्पिंग ग्राउंड नसलं तरी लँडफिल असायला पाहिजे. पण त्यावेळी विरोध केल्यानंतर देखील जे घटनाबाह्य मुख्यमंत्री होते
अर्थात अदानी त्यांचे मालक होते, त्यांनी अदानीची सेवा करत असताना तो प्लॉट दिला अदानीला. आज कळण्यात येत आहे की मुंबई महानगरपालिकेला राज्य सरकारने आदेश दिलेले आहेत की तो प्लॉट परत घ्या, 2-2,500 कोटी 3,000 कोटी जेवढेही लागतील, लेगसी वेस्ट जो असतो म्हणजे कचरा आतापर्यंत जो जमा झालाय त्याच्यावर खर्च करा, बायोमायनिंग करा आणि मग तो प्लॉट साफ स्वच्छ करून अदानीला द्या. खरं तसं पाहायला गेलं तर मुलुंडमध्ये आपण पाहतोय तिथे तर आज लोक रस्त्यावर उतरलेलेच आहेत. अजून 1-2 ठिकाणी जिथे असे डम्पिंग ग्राउंड होते, जसं आपल्याला आठवत असेल गोराईचं डम्पिंग ग्राउंड होतं, ते आमचं महापालिकेत सत्ता असताना आम्ही ते बायोमायनिंग करून बंद केलं डम्पिंग ग्राउंड आणि तिथे चांगलं एक उद्यान केलं. तसंच हे देवनारचं झालं असतं, तिथे देखील लोकांचं ते उद्यान होऊ शकलं असतं. पण ते न करता सगळ्या जमिनी ह्या अदानीच्या घशात घालायच्या. जणू काही मुंबई आता पूर्ण ईस्ट इंडिया कंपनी नाही, आता नवीन कंपनी कुठची तर अदानी कंपनी ह्यांना देऊन टाकायची. मग सगळ्या प्लॉट्स असतील अदानीला, रेक्लेमेशनचा प्लॉट अदानीला, कुठचंही नवीन टेंडर असेल अदानीला, पाण्याचं असेल अदानीला, विजेचं असेल अदानीला, सगळं काही अदानीला द्यायचं. हा अदानी कर नवीन काय नक्की? म्हणजे FSI त्यांच्याकडून घ्यायचा, TDI त्यांच्याकडून घ्यायचा. अदानी धारावीच्या प्रीमियम जे 7,500 कोटी आहेत ते मुंबई महानगरपालिकेला भरणार नाही. आणि आता जे आपण मुंबई महानगरपालिकेला कर भरतो म्हणजे 7,500 कोटी तर गेलेच, त्याच्यातून हे 2,500 कोटी आपल्या करातून हे देतील पूर्ण स्वच्छ करून अदानीला. खरं तर हे 2,500 कोटी आहेत ते तुम्ही आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या सेवेकऱ्यांना देऊ शकता, BSCला देऊ शकता ज्याला गरज आहे आज 2,500 कोटीची. अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आम्ही काल परवाकडे पाहिलं प्रस्ताव पाण्याचे दरवाढीचे आहेत, आपण पाहतोय BSCच्या दरवाढीचे प्रस्ताव आलेले आहेत, प्रॉपर्टी टॅक्सच्या दरवाढीचे प्रस्ताव आले आहेत. म्हणजे जो काही बोजा आहे, जो काही लोड आहे तो मुंबईकर आणि जी काही जमीन आहे ती अदानी. हा कुठचा न्याय भाजपने आणलेला आहे. आणि ह्याच्यातच जर मुंबईकर आक्रोश करत रोषातून उतरले रस्त्यावर तर ह्याला जबाबदार पूर्णपणे भाजप आणि त्यांचे खरे मालक म्हणजे अदानी हे ठरतील. सगळे ऑक्ट्राचे डेपोज अदानीला, सॉल्ट पॅन लँड अदानीला. म्हणजे आम्ही मेट्रोसाठी मागत होतो तर जी सॉल्ट पॅन नव्हती त्याला तुम्ही सॉल्ट पॅन दाखवलं. मग हे सगळं का चाललं? तुम्ही राज्य सरकार काही जनतेसाठी आणलं निवडून EVM मधून की अदानीसाठी आणलं निवडून? कदाचित असेल सुद्धा, असेल सुद्धा. बघा ह्यांना निवडणुका घ्यायचीच नाहीत, कारण निवडणुका घेतल्या ते असे निर्णय घेऊ शकणार नाहीत. आम्ही ह्याला तर नाकारलंच असतं. पण मुद्दा हाच येतो ना की हे जे सरकार निवडलं गेलं आहे EVM मधून असेल, जे काही त्यांनी गफले केले त्याच्यातून असेल, जे बहुमत तुम्हाला मिळाले ते तुम्ही अदानीसाठी मिळवले की जनतेसाठी मिळवले हे तरी सांगा आम्हाला. म्हणजे मुंबईकरांना काही आवाजच नाही का? मुंबईकरांना तुम्ही 1 इंच जागा घेऊन दाखवा. कितीची SRAचे प्रोजेक्ट्स रखडलेत, कितीतरी. आता आम्ही जो मध्ये प्रस्ताव आणला होता जो हाऊसमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी मान्य पण केला की कलेक्टर लँड टू फ्री होल्ड लँड करायला तुम्ही 1% वर आणा, ते 5% वर ठेवतात, अजून 1% वर आलं नाहीये, तेही अजून मान्य झालं नाही. निवडणुकीच्या तोंडावर मान्य होईल. पण हे सगळं मुंबईकरांना कुठेही सवलत नाही. मुंबईकरांचा प्रॉपर्टी टॅक्स भाजप वाढवणार, मुंबईकरांचा पाण्याचा दर भाजप वाढवणार, लाडक्या बहिणींना अजून इन्स्टॉलमेंट सुरू झालेत की नाही पण 2100चे सुरू झाले नाहीयेत. म्हणजे ज्या काही सरकारी योजना आधी ते दाखवत होते ही सगळी फसवणूक होती. गुंतवणूक कुठची आहे तर अदानीची इमोशनल गुंतवणूक ह्याच्यात झालेली. तुम्ही काल आयुक्तांची भेट घेतली, ठेवी संदर्भात काही माहिती दिली आहे का? नाही, मी त्यांना तर ते विचारलंच नाही, कारण महत्वाची गोष्ट हीच आहे. आपण पाहताय ठेवी ज्या होत्या आमच्या वेळी अर्थसंकल्पात प्रत्येक पैसा रुपयान रुपया आम्ही दाखवायचो आणि प्रत्येक प्रोजेक्टच्या अगेन्स्ट असायचं. आता ठेवी सगळ्या अदानीच्याच बँकेत चालल्यात. अनेक अशी तपास आहेत ना. आता परवाचं पण अजून मला वाटतं CPने उत्तर दिलं नाहीये. म्हणजे हे गोविंदराव पानसरे हत्याकांड जसं आहे तसं परवाच सगळीकडे एक मोठं हे झालं की आता बांगलादेशी घुसलेत आणि हमला करत आहेत. मग पोलीस कमिशनरने आम्हाला सांगावं ना की गेल्या 10 वर्षांमध्ये किती बांगलादेशी घुसलेत, किती आयडेंटिफाय झालेत, किती काढले गेलेत. आणि खरोखर जर तिथून येत असतील तर अपयश केंद्रीय गृहमंत्र्यांचं आहे. 10वी-12वीच्या परीक्षा केंद्रांमध्ये ज्या मुली आहेत त्यांना बुरका घेऊन येऊ नये अशा प्रकारची एक लेटर हे बघा त्यांच्यावर मी उत्तर देत नाही. पण आज एक महत्त्वाचा विषय अजून एक आपल्यासमोर मांडतो जो मी MMRD मध्ये मांडला आहे आणि फडणवीस साहेबांना मी पत्र देखील लिहिलेलं आहे. हेच आहे की आत्ता आम्ही ऐकलं की एल्फिन्स्टनचं ब्रिज या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाडला जाणार आहे किंवा बंद केलं जाणार आहे. मी त्यांना विनंती केली आहे की ठीक आहे, तो आम्ही वरळी शिवडी कनेक्टरसाठी पाठपुरावा करत आहोत, गती मिळालीच पाहिजे. आज पण आम्ही रिव्ह्यू घेतला. पण
एल्फिन्स्टनचा ब्रिज जो आहे तो महत्त्वाचा आहे आत्ता कनेक्टर. आणि आत्ता सायनचा ब्रिज बंद आहे. गोखले पुलाचं तर काय मोठं चौकशी करू, असं करू, अमुक करू. पुढे गोखले ब्रिजचं अजून नावच नाही घेतलंय भाजपाने. त्यांच्याच कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं आहे. पण असो, ते जरी असलं तरी आत्ता एल्फिन्स्टनचा ब्रिज बंद करू नये. परीक्षा झाल्यानंतर बंद करावा, कारण मुलांना मुलींना कुठेही गैरसोय होऊ नये. संदर्भातील प्रश्न आहे. तुमच्याकडे जेव्हा अध्यक्षपद होतं त्यावेळेला ड्रेस कोड नव्हता, मात्र आता ड्रेस कोड नाही, ठीक आहे, काही काही ठिकाणी एक बेसिक ड्रेस कोड आपण समजू शकतो, पण त्याचं अतिरिक्त पण होऊ नये. त्यांनी जर बेसिक ड्रेस कोड लावला असेल तर ठीक आहे, तर बघू आता काय केलं त्यांनी नक्की. बोलले की कॉलेजमधल्या ज्या निवडणुका आहेत त्या होणं गरजेचं आहे, कारण पहिलं महानगरपालिकेचं तर घ्या. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही संघटित बदल करणार आहात का? जसे कुर्ल्यामध्ये विभाग प्रमुख पद नाहीये. बघा, आता पहिलं तर आज अदानीबद्दल बोलूया, मग बाकीच्या विषयांबद्दल बोलूया. हे चॅनल दाखवते का अजून लाईव्ह? कोणाचं आहे? महापालिका निवडणुकीवरील प्रश्न उपस्थित करत आहात, मात्र राज्यामध्ये अजूनही राजकीय प्रश्न असतात सुरू आहेत. विरोधी पक्ष नेता नेमका महापालिकेच्या निवडणुकीबद्दल त्यांना बोलू द्या. तुमच्याकडे विरोधी पक्ष नेता आम्ही विरोध करत नाहीत का जिथे विरोध करायची गरज आहे का? तुम्हाला विरोधी पक्ष नेता स्वतःकडे ठेवायचे. बघा, एक तुम्हाला सांगतो, आज जे महत्त्वाचे विषय या राज्यात आहेत, मग ते बीडचा आक्रोश असो, परभणीचा असो, ह्या सगळ्यांवर विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळेच महाविकास आघाडी म्हणून रस्त्यावर उतरलेलो आहोत. आणि मुख्य गोष्ट हीच आहे की लोकांचं ऐकायचंच नाही असं राज्य सरकारने ठरवलंय का, हे देखील त्यांनी एकदा सांगावं. आम्हाला अजूनही आशा आहे, अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांकडून की ज्यांनी हाऊसमध्ये सांगितलं की आम्ही विरोधी पक्षांसोबत काम करू महाराष्ट्राच्या हितासाठी. काही आम्ही चांगले सजेशन देत असू, आम्हाला सांगा, बरं आहे, चुकीचं, वाईट आहे, सांगा, स्पष्टपणे सांगा. राजीनामा देत नाहीत, नैतिकता म्हणून त्यांना प्रोटेक्शन कोणाचं आहे? मंत्रिमंडळात कुठच्या हे प्रोटेक्शन आहे? आणि आमच्याकडे असे जेव्हा आरोप झाले होते तेव्हा उद्धव साहेबांनी जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांना काढून टाकलं होतं. 2,500 करोड़ का आप आरोप लगा रहे हैं टैक्स नया मुंबई के ऊपर आएगा, क्या पूरा मामला है, क्यों आप इसे? एक मुंबईकर होने के नाते मुझे यही दर्द है कि मुंबई की आवाज आज इस राज्य सरकार में सुनाई नहीं देती है. कोई सुनने के लिए तैयार नहीं है. अगर आप देखें तो रास्तों के बुरे हाल है, हर जगह खोद के रखा है, हर जगह डिगिंग चल रही है, कभी सीवर लाइन के लिए हो, कभी कुछ और इसलिए हो. रास्ते के काम जो होते हैं, जैसे कल ही मैंने सुना जो आरे में रोड हुआ है उसे वापस करने को कहा है क्योंकि कॉन्ट्रैक्टर ने बहुत खराब तरीके से रोड किया है. अगर हमारे समय ये होता था तो हमने उनको कंप्लेन की, कार्रवाई की और अरेस्ट भी करके दिखाया था, ब्लैकलिस्ट भी करके दिखाया था. लेकिन यही एक सरकार है भाजपा की कि कोस्टल रोड में कभी क्रैक आते हैं, कभी किसी हाईवे पे आते हैं, कभी आरे के रोड में आते हैं, लेकिन कॉन्ट्रैक्टर अपनी मस्ती में है, सरकार अपनी धुन में है, त्रस्त है, हैरान है तो मुंबईकर है. और यही हाल आज मुंबईकर के हुए. अगर आप देखें तो मुंबई में हवामान, एयर क्वालिटी बहुत ही खराब होते जा रही है, लेकिन ना सरकार से कोई कार्रवाई है, ना कोई जवाब आ रहा है, ना कोई बात सुनने के लिए सामने आ रहा है. एमपीसीबी क्या कर रही है किसी को पता नहीं, एनवायरमेंट डिपार्टमेंट क्या कर रहा है किसी को पता नहीं, सीएम साहब के ऑफिस से कोई भी इस पे बयान देने के लिए तैयार नहीं कि एक्यूआई इतना खराब क्यों हो रहा है मुंबई में. किसी को मुंबई के बारे में इस राज्य सरकार में पड़ी ही नहीं है. और ये होते हुए मैं यही सवाल पूछना चाहता हूँ कि जो भारी संख्या में आप जीत हासिल की है आपने, फिर वो ईवीएम की जीत हो या जो भी हो, जो भी जुगाड़ आपने किए हो, वो जनता की सेवा के लिए किए हैं या अदानी जी की सेवा के लिए किए हैं? अदानी जी ये कोई इंडिविजुअल टारगेट नहीं है हमारा, लेकिन जो भी कंपनी मुंबई को खाना चाहती है, मुंबई की जो ज़मीन है वो पूरे अपने हिस्से में करना चाहती है, जैसे ईस्ट इंडिया कंपनी थी वैसे ही है, उससे भी खराब शायद कंपनी हो. हमने विरोध किया था वो अदानी समूह को धारावी के नाम पे मुंबई अपने हिस्से में करने के लिए. अगर आप देखें तो धारावी रीडेवलपमेंट को किसी का विरोध नहीं है, लेकिन हमारी यही मांग है कि हर एक धारावीकर को अपने हक का घर मिले, अच्छा घर मिले, उनके जो व्यवसाय है, पारंपरिक व्यवसाय है, वो चलते रहे, वहाँ फाइनेंशियल सेंटर भी आए. लेकिन हमने इसी बात को विरोध किया था कि जहाँ से वो अभी हटाए जाएंगे, कभी मुलुंड में लेके जाएंगे, कभी दहीसर में, कहीं पहाड़ी गोरेगांव में, कभी माहिम में, कभी किसी को लाएंगे कांजूर मार्ग में, किसी को लाएंगे कुर्ला में. इसे हमने भी विरोध किया था. और तब झूठ बोलने वाले भाजपा और मिंदे गुट के लोग थे जिन्होंने कहा था कि मुलुंड के पीटीसी हो, प्रोजेक्ट ट्रांजिट कैंप हो, या फिर कुर्ला के मदर डेयरी का प्लॉट हो, यहाँ धारावी से लोग नहीं आएंगे. एक तो धारावी के लोगों को वहाँ जाना भी नहीं है, उनको वहीं रिहेबिलिटेशन चाहिए. और इनको भी ये नहीं चाहिए कि कोई किसी को बिना पूछे हुए किसी गार्डन का प्लॉट हो या ओपन प्लॉट हो वहाँ बिल्डिंग बनाए, क्योंकि उनको भी पता है कि भाजपा का असल मालिक ये अदानी है. आज अगर आप देखें तो 3-4 दिन पहले की ये न्यूज़ है, ये खबर है कि धारावी पुनर्विकास के लिए 10% कम रेट में मदर डेयरी का प्लॉट दिया गया है. 10% कम, और 10% नहीं, 10 गुना कम. प्रतिशत तो बहुत कम होता है, 10 गुना कम. ये गुना पे गुना चढ़ते जा रहे हैं, 10 गुना कम. और आज ये खबर आई है कि देवनार का जो डंपिंग ग्राउंड था उसे बीएमसी का विरोध होते हुए भी
डीआरपी को दिया गया, धारावी रीडेवलपमेंट प्रोजेक्ट को दिया गया, और आज स्टेट ने कहा है कि 3,000 करोड़ खर्चा कीजिए, इस पे क्लीन कीजिए, यानी ये पैसा मुंबई करों का है, ये कर हमारा है, ये इसी पैसे से क्लीन किया जाएगा और वापस धारावी अदानी को दिया जाएगा, ये देवना डंप अदानी को दिया जाएगा। क्यों? क्या अदानी जी खुद खर्चा नहीं कर सकते? जिस जमीन को उन्होंने जोर जबरदस्ती लिया है उस पर खुद खर्चा नहीं कर सकते? एक तरफ आप देख रहे हो, अगर मुंबई में किसी को टीडीआर खरीदना है, अदानी के पास जाओ, किसी को एफएसएल लेना है, अदानी के पास जाओ, घर खरीदने अदानी के पास जाओ, बिजली का बिल ज्यादा है, अदानी के पास जाओ, 7,500 करोड़ का प्रीमियम जो है बीएमसी को उनका ड्यू है, वो नहीं भरेंगे अदानी साहब, और आज हम ये सुन रहे हैं कि 2,500 करोड़ 3,000 करोड़ हमारे पैसों से खर्चा होगा और यही जमीन दी जाएगी अदानी साहब को। ऐसा क्यों हो रहा है? मैं तो ये सुनने मुझे ये सुनने आ रहा है कि जब ये अभी नेशनल बजट और स्टेट का बजट आएगा, मुंबई करों पे और एक टैक्स लगने वाला है, उसका नाम होगा अदानी कर, क्योंकि सारे जो पैसे हैं मुंबई के हो, महाराष्ट्र के हो, वो अदानी के ही खाते में जा रहे हैं। अगर बीएमसी चुनाव होते और आपकी सरकार आती है बीएमसी में, तो क्या ये बीएमसी चुनाव करने के लिए तैयार ही नहीं है, क्योंकि ये सारी चीजें बिल्कुल, क्योंकि ये सारी चीजें माननी ही नहीं, होगी नहीं। इसके अलावा आप लोगों ने विद्यार्थियों को अपलिफ्टमेंट के लिए आईसीएसई सीबीएसई बोर्ड लाया था, अब वो पहला एग्जाम देने जा रहे हैं, लेकिन बुर्का पहन के विद्यार्थी गर्ल्स स्टूडेंट्स नहीं जा सकते सेंटर में, इस तरह की मांग सरकार। देखिए, मैं जो यही बात कहना चाहता हूँ कि शिक्षा हर एक का अधिकार होता है, हर एक का हक होता है, और हमारी जो एक विचारधारा थी उसमें जो कोई बच्चा या बच्ची जिस भी कक्षा में हो, उनका ये अधिकार है कि दुनिया में सबसे अच्छे जो बोर्ड्स होते हैं या देश में सबसे अच्छे जो बोर्ड्स हैं, उनको वो बोर्ड्स की परीक्षा देने का अधिकार होना चाहिए। व्यवस्था हमने की थी, सीबीएसई, आईसीएसई, आईबी, आईजीसीएसई, ये सारे बोर्ड्स एसएससी के साथ लाए थे। मुंबई के जो म्यूनिसिपल स्कूल्स है, लगभग 3 लाख विद्यार्थी पढ़ते हैं, उसमें इंग्लिश है, सेमी इंग्लिश है, मराठी है, हिंदी है, गुजराती है, उर्दू है, तमिल है, तेलुगु है, कन्नड़ा भाषा, ये सारी भाषाओं में पढ़ते हैं। टेक्नोलॉजी हमारी एक नई भाषा हमने लाई थी, तो ये सारी चीज़ें हम कर रहे थे। अभी इसमें अपनी अपनी सोच हो सकती है, लेकिन मेरा ये मानना है कि हर एक को, इस देश के नागरिक को एग्जाम देने का अधिकार होना चाहिए। और ये जो टिप्पणी करे उस पर मैं जवाब नहीं दे रहा हूँ, ये मैं अपनी बात कर रहा हूँ। इसके पहले मैं कर्नाटक में देखिए, गंदगी से मैं मुंह नहीं लगता, कोई लोग उसमें उलझना चाहते हैं, मैं उसमें जाता नहीं। इसके अलावा ड्रेस कोड, ड्रेस कोड चूंकि सिद्धिविनायक मंदिर में मुंबई मॉडर्न शहर है, वहां पर ड्रेस कोड लागू किया जा रहा है, कुछ भक्तों का कहना है कि देखिए, कहीं यही बात होती है कि कहीं उसका भी क्लैरिफिकेशन आना बाकी है, जरूरी है कि क्या ड्रेस कोड है। अगर कोई सभ्यता का ड्रेस कोड मंदिर या किसी भी धर्मस्थल में जाना हो तो ठीक है, वो एक बेसिकली दुनिया भर में आप कहीं भी जाओ तो मंदिरों में होता है। आदित्य, जिस प्रकार से महाकुंभ शुरू है, आज बहुत ही खराब अवस्था जिस प्रकार से भगदड़ मची, कई लोग घायल, लोगों की मौत हुई, इस घटना को आप किस तरह से देख रहे हैं? नहीं, देखिए, इसमें 2-3 चीजें हैं। एक तो जिनकी मौत हुई उनको तो श्रद्धांजलि अर्पित करते ही है, जो घायल है हम यही प्रार्थना करते हैं कि जल्द से जल्द वो ठीक हो जाए और वहाँ दर्शन ले पाए। लेकिन ये व्यवस्था पे काफी सारे प्रश्न चिन्ह ये करता है, निर्माण करता है। जितना खर्चा एडवर्टाइज पे हुआ है, जितना खर्चा वीवीआईपी सर्विसेज पे हुआ है, हमारी यही उम्मीद है कि जैसे वीवीआईपी को इतनी सर्विसेज दी जा रही है, आम जो नागरिक है, जो भक्त है, उसे भी उतनी सर्विस दी जाए। सरकार 10,000 करोड़ खर्च किए थे, लेकिन जमीन पर चूंकि नहीं, वहाँ के जो मुख्यमंत्री जी, उन्होंने इस पे, मैं यही अपेक्षा करता हूँ कि कुछ बयान देंगे इस पे। आदित्य, जिस प्रकार से दिल्ली इलेक्शन चुनाव है, खर्च हा कुंभमेळ्यासाठी करण्यात आलेला आहे आणि आता जवळपास त्यांच्याकडे अजून नागरिकांचा तिकडे मृत्यू झालेला आहे. नाही, दुर्दैवी आहे. आम्ही जसं सांगितलं की एक तर श्रद्धांजली अर्पित करतो जे गेले ते, जे जखमी असतील ते लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा एकदा तिथे दर्शनाला जावे. पण महत्त्वाची गोष्ट ही की एवढा सगळा खर्च होऊन, एवढं सगळं ॲडव्हर्टायझिंग होऊन, जेवढं व्हीव्हीआयपी सर्व्हिसेसवर लक्ष दिलंय, तेवढीच आमची अपेक्षा आहे आणि खात्री आहे की इतरांसाठी पण केलं असेल. Despite BMC opposing the decision to hand over Devna dumping ground, it is now being handed over. How will Mahavikas Aghadi oppose this decision? I think Mumbaikars will eventually come out on the street despite any people trying to hold them back. If you see, Mumbai has been facing absolute injustice and a loot of its land and taxes at the hands of the Adani Group. Be it the Dharavi redevelopment project, which under the garb of redevelopment is only looting lands in Mumbai, be it in Dharavi, be it in Mulund, be it in Kurla, be it in Ghatkopar, be it in Kanjurmarg, be it in Worli, be it in Mahim, be it wherever. The problem is not with redevelopment. The problem is with the loot of this land. Be it the exemption of paying premiums to the tune of almost 7,500 crores, or then this land in Kurla being given at 10 times less the cost of the mother dairy, or this Devna project. Now, the point is, if you're spending 3,000 crores on biomining and giving it back to Adani Group, why can't the Adani Group spend it once it's with them?
The Adani Group forcefully took it away from BMC despite BMC's objections a year ago. Now they're wanting Mumbaikars to spend on it and give the land back to them. Why should Mumbai suffer? And what I have heard is basically the finance minister in the center and in the state both are going to apply a new tax on Mumbai called Adani tax, because everything that we do is now linked to Adani. Sir, a letter is written to Education Minister by one of the ministers of Maharashtra. Addressing No, I don't want to the- go into that issue. What is more important for me right now is Adani Group looting our city. आदित्य जिस प्रकार से दिल्ली इलेक्शन की बात करते हैं, कुछ ही दिन बचे हैं दिल्ली इलेक्शन को, तीनों पार्टियां बीजेपी और कांग्रेस और आम आदमी पार्टी, तीनों पार्टियों ने ताकत जोड़ दी है। 5 तारीख को इलेक्शन है, किसको देख रहे हैं? मैं बयान दूंगा तो फिर आप ये चलाओगे कि नहीं? आपसे पूछा था। नहीं, अगर उस पर बात करूंगा तो आप ये चलाओगे कि नहीं कि सिर्फ उसी पे फोकस? किसको देखिए, दिल्ली में पिछले 10 सालों में जो लोगों को सेवाएं मिली है, जो उपलब्धियां मिली है, वो काफ़ी अहम है। वो फिर वो पानी की हो, बिजली की हो, क्लीन सरकार की हो। काफ़ी सारे आरोप करने की कोशिश की, जैसे हर एक विरोधी पक्ष में होता है, लेकिन केजरीवाल जी ने दिखाया है कि एक अच्छी सरकार चलती कैसे। फिर वो उनके मोहल्ला क्लिनिक्स हो, उनकी शिक्षा की व्यवस्था हो, स्कूल्स हो, काफ़ी सारी चीज़ों पे अच्छी काम हुआ है। और अगर आप एक दिल्ली एक महत्वपूर्ण राज्य है, उसकी अगर बात करने जाए तो मुझे लगता है, और ये मेरी उम्मीद रहेगी, कि जिन्होंने काम किया है, जैसे आम आदमी पार्टी है, उनको ही जिताया जाएगा। ये हमारी उम्मीद है और ये विश्वास भी है। क्या आप लोग थैंक यू। Within 14 days